न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राजपूत समाजाचा भव्य शुभमंगल वधूवर परिचय मेळावा नाशिकमध्ये संपन्न। महाराणा प्रताप युवासेना महाराष्ट्राच्या वतीने आयोजित तिसरे राज्यस्तरीय राजपूत शुभमंगल वधूवर परिचय मेळावा 2025 रविवारी 9 नोव्हेंबर रोजी पंचवटीतील आशादीप मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला। राज्यभरातून शेकडो युवक युवती आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत। या मेळाव्यात समाजातील वधूवरांची माहिती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, तर पारंपरिक राजपूत संस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य सजावट आणि शिस्तबद्ध आयोजन या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरलेत। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माननीय महेंद्रसिंह पाटील, माननीय किशोरप्पा पाटील, दादासाहेब दीपक पाटील तसेच आमदार एरंडेल उपस्थित होते। मान्यवरांनी समाजातील एकतेचे आणि शिक्षणाच्या बळावर पुढे जाण्याचे आवाहन केले। समाजाभिमुख कार्यासाठी सत्कार मूर्तींना विशेष सन्मान करण्यात आला। यामध्ये प्राध्यापक सजनसिंह पवार, RH आप्पा पाटील, राजेश पद्मसिंह सोलंकी, जगदीश पुंडलिक पाटील, सुमित किशोरप्पा पाटील, पुखराज नरेश सावळके, उमा सरदारसिंह पवार आणि कुमारी गौरी वाल्मिक राजपूत यांचा गौरव झाला। कार्यक्रमाचे आयोजन नरेश मुकुंदसिंह सोलंकी सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, समाजसेवक आणि तरुणांनी एकत्र येऊन समाज बांधवांचा अभिमान वाढवणारा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। महाराणा प्रताप युवासेना संचलित राजपूत शुभमंगल वधूवर परिचय सूचीमध्ये इच्छुक वधूवरांच्या फोटोसह त्यांची बायोडाटा आहेत। त्यात त्यांचे शैक्षणिक माहिती, त्यांचं नाव, गाव, मूळ, शिवाय त्यांची जन्मतारीख, त्यांचं शिक्षण, कुठे नोकरी करता या संदर्भातली विवाह जुळवण्यासाठी जी प्राथमिक माहिती हवी ही सगळी माहिती या पुस्तिकेत आम्ही देत असतो। ही पुस्तिका पालकांच्या हातात गेल्यानंतर पालक यातली आपल्या अपेक्षित असलेल्या स्थळांची माहिती घेतात, त्यातले नंबर घेतात, त्या नंबरवरून त्या स्थळांशी संपर्क साधतात। या पुस्तकामध्ये जवळजवळ 100-150च्या आसपास मुली आणि जवळजवळ 200च्या पुढे मुलांची माहिती आहे। यामुळे घरबसल्या साधारण 300च्या आसपास स्थळांची माहिती ही पालकांना मिळणार आहे। या माहितीमुळे त्यांचा स्थळ शोधण्याची, माहिती शोधण्याचा परिश्रम वाचणार आहे आणि शांततेत बसून त्यांना स्थळांची माहिती शोधून त्यांना आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य स्थळ शोधण्यासाठी हा सोपा मार्ग झालेला आहे। ही सूची आज जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार महेंद्रबापू पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे। या प्रकाशन सोहळ्यावेळी जवळजवळ 700 ते 800 समाज बांधव उपस्थित होते आणि या कार्यक्रमात जवळजवळ 150 ते 200 मुलामुलींनी आपला स्टेजवर परिचयसुद्धा दिलेला आहे। या परिचयामुळे अनेक पालकांना की एक सोपा मार्ग झाला की मुलगी मुलगा जायचा जो कार्यक्रम असतो तो बऱ्यापैकी इथेच त्यांना त्यातनं माहिती मिळते। हा एक सोपा मार्ग या वधूवर मेळाव्यात होतो आहे। या माध्यमातून आम्ही पालकांची स्थळ शोधण्यासाठी एक छोटीशी खारीचा वाटा उचलून पण फार मोठी मदत केलेली आहे। अशीच पुढे करत महाराणा प्रताप युवा सेनेतर्फे आपण जो तिसरा राज्यस्तरीय वधूवर मेळावा घेतला, समाज बांधवांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। त्याबद्दल मी समाज बांधवांचे आभार मानतो आणि असेच आमच्या पाठीशी बंधूर उभे राहा आणि असेच आम्ही पुढच्या वर्षी पण भव्यदिव्य मोठा कार्यक्रम पूर्ण भारतभर असा घ्यायचा आमचा विचार आहे। आज आपला हा महाराष्ट्राचा होता, आता पूर्ण भारताचा असा आमचा मानस आहे, आम्ही तो पूर्ण करू। याबद्दल मी समाज बांधवांचा आभार मानतो आणि यांनी असेच आमच्या पाठीशी उभे राहावे हे विनंती करतो। त्याच्या माध्यमातून आज जो भव्य असा राज्यस्तरीय वधूवर मेळावा या ठिकाणी संपन्न होते, या मेळाव्याप्रसंगी ज्या पालकांनी, आईवडिलांनी या ठिकाणी वधूवरसाठी नोंद केली त्यांना परत एकदा महाराणा प्रताप युवा सेनातर्फे मी जाहीर असं आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने परत एकदा तुम्ही वधूवर नोंद करा आणि आज जो असा कार्यक्रम हा तिसरा आमच्या संघटनेचा तिसरा असा राज्यस्तरीय वधूवर मेळावा आहे, याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने पुढचा वधूवर मेळावा करण्याचा मानस आमच्या सगळ्या संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। तरीसुद्धा मी सर्वांना विनंती करतो, सर्व समाजाला विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने वधूवर नोंदणी करा, या ठिकाणी या आणि चांगल्या पद्धतीने आपण पुढचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवू, एवढं मी बोलतो। माझं वाचन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा जो वधूवर मेळावा घेतला महाराणा प्रताप युवा सेना महाराष्ट्र या संस्थेने जो आयोजित केलेला आहे, यासाठी
मुलींची संख्या 117 प्लस आणि मुलांची संख्या 227 प्लस झालेली. आज खूप आनंद वाटतोय. जसं समाजाने दिला तसं या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पण याला खूप प्रतिसाद दिला. यांनी खूप अहोरात्र प्रयत्न केले. 2 महिन्याच्या परिश्रमानंतर हा कार्यक्रम घडवला. या सर्व यांचे कार्याध्यक्ष या नात्याने मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो. जय. राजपूत समाजाच्या एकतेचे आणि नव्या पिढीच्या वैवाहिक जुळवणीसाठी तयार झालेल्या या मेळाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.